नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपला गणित भाग 1 चा पेपर झालेला आहे. 40 मार्काचा पेपर होता आणि एकदम अनएक्सपेक्टेड होता, सोपा पेपर होता. आपण जे रिव्हिजन घेतले त्यातले खूप सारे प्रश्न पण होते, डायरेक्ट होते, इनडायरेक्ट होते पण होते. सेम नसतील तर इनडायरेक्ट प्रश्न होते पण होते. तर आपण थोडस बघणार आहोत की उत्तर काय तुम्हाला एक हे मिळेल, कल्पना येईल की तुम्हाला किती मार्क मिळतील. बघा, पहिला प्रश्न होता जीवनावश्यक वस्तूवरील वस्तू व सेवा कराचा दर किती आहे. हा प्रश्न तुमच्या शाळेतल्या पेपरमध्ये पण आला असेल, आमच्या शाळेतल्या पेपरमध्ये आला होता. उत्तर आहे 0%. पुढे खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही विचारलंय. इथे बघा एक्स वर्ग कट होतो, बरोबर. इथे एक्स वर्ग राहतो, इथे राहतो, इथे पण सर्वाइव्ह करतो, त्यामुळे हे वर्ग समीकरण नाही. त्यानंतर थोडं मी झूम आउट करतो. ओके, 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत काढा. हा प्रश्न आपण 1 मार्काच्या प्रश्नामध्ये घेतला होता. बघा, सोपं आहे. इथे x ची किंमत टाकायची आहे. 4 1 4, 4 तिकडे गेले की मायनस होतील, 19 मधून 4 गेले 15 राहिले, 5 तिकडे गेले की डिवाइड होतील, म्हणजे उत्तर येणार आहे बी 3. 3 च्या पहिल्या 5 पटीतील संख्यांची बेरीज 3 6 3 3 9 3 4 12 3 5 15 यांची बेरीज आपल्याला काढायची होती. बघा किती बेरीज येते, बघा ही बेरीज 45 येते. त्यानंतर एका वस्तूवरील CGST 9% आहे, तर GST किती 18% डबल असतो. एक्स वाही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी dx 42 वजा 42 d वजा 3 असेल तर x काढा. हा प्रश्न आपण आपल्या प्रश्नांमध्ये घेतला होता. तर आपल्याला काय करायचं होतं, वजा 42 भागिले वजा 3 म्हणजे 3 1 3 3 1 3 3 चौक 12, म्हणजे उत्तर तुमचं वजा अधिक 14 आलं पाहिजे होतं. 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहायचा आहे. बघा, 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश हा प्रश्न मी घेतला होता. तर बघा, नमुना अवकाश 2 नाणी फेकलीत म्हणजे HH HT TH आणि TT हा नमुना अवकाश येणार आहे. खालील वर्ग समीकरण x चा वर्ग अधिक bx अधिक c स्वरूपात लिहा. सगळं इकडे घेऊन या. मग 2y वजा 10 अधिक y वर्ग बरोबर 0, म्हणजे काय येणार आहे y वर्ग आधी सुरुवातीला, त्यानंतर अधिक 2y, नंतर वजा 10 बरोबर 0 झालं स्वरूप. तुम्हाला ते 1 मार्क मिळतो. हाच प्रश्न घेतला होता मी, एक फासा टाकला असता मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता काढा. s दिलेला आहे, n आपला येतो 1 2 3 4 5 6, म्हणजे इथे 6 येतं. वरच्या पृष्ठावर मूळ संख्या मिळणे 2 3 5 मूळ संख्या आहे, म्हणजे इथे 3 येतं. इथे ns आणि इथे 3/6 म्हणजे 1/2, तुम्हाला इथे 2 पैकी 2 मार्क मिळतात. हा प्रश्न आपण आपल्या प्रश्नांमध्ये घेतला होता. खाली दिलेल्या अंकांच्या श्रेणीतील चौकटीत योग्य संख्या लिहा. 70 60 50 40. मग T1 आपला 70 आहे, T2 60 आहे, T3 40 आहे. A म्हणजे T1 70 आणि D 60 मधून 70 गेले वजा 10 तुमचा D आहे. ठीक आहे, एवढं तुम्ही केलं असेल तुम्हाला बरोबर मार्क मिळतील. आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा. x 3 आहे, मग x 3 असेल तर y किती होईल 0, म्हणजे इथे 0 येईल. ही आपली संख्या काय असणार आहे 3 आणि 0. त्यानंतर इथे y 5 आहे. ठीक आहे, जर y 5 असेल तिकडे गेला की वजा होतो, म्हणजे x तुमचा वजा 2 येईल, म्हणजे वजा 2 आणि 5. हा आपली सारणी, अशा प्रकारे तुमची सारणी ही पूर्ण होईल. पुढच्या प्रश्नावर जाऊया. इथे बघा, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता कमीत कमी एक छापा मिळण्याची संभाव्यता काढा. हा प्रश्न आपण केलाय आपल्या सोडवलेल्या प्रश्नांमध्ये. 2 नाणी एकाच वेळी फेकल्यावरती आपल्याला s काय मिळतो, आताच आपण घेतलं HH HT TH आणि TT, म्हणजे NS आपला किती होतो 4 होतो. कमीत कमी एक छापा मिळणे, इथे पण एक छापा, इथे पण एक छापा, इथे पण एक छापा, म्हणजे NA आपला 3 होतो आणि आपला PA होतो, संभाव्यता येते 3/4. जर हे उत्तर आलं असेल तुमचं उत्तर बरोबर आहे. 16 म्हटलंय, y कॅन्सल करा. 2x आणि 1x 3x, 4 आणि 2 6, म्हणजे x आपला किती येतो 6/3 म्हणजे 2. x मिळतो, तुम्ही त्याचा y काढू शकता. खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. सोपं आहे, तुम्हाला 20 ची अशा वेळ पाडायची होती ज्याची वजाबाकी 1 येते, म्हणजे 4 5 चौक 20, आणि तुम्ही त्याप्रमाणे हा सोडू शकला असता. हा प्रश्न आपण सोडून दिलेला होता, मी माझ्या व्हिडिओमध्ये सोडून दिलेला आहे. तसं तुम्हाला 24 पद काढायचं होतं. हा सोपा होता, याला याच्याने भागायचं होतं, आपल्याला मध्य मिळाला असता सरळ पद्धतीचा. कृती बघा, सूट 50,000
गुणिले 10%, आता 50,000चे 10% म्हणजे 10/100 आले असते. मग ते 2 शून्य, हा एक शून्य, आणखीन एक शून्य गेला असता, इकडचं एक शून्य गेला असता, म्हणजे ते आपल्याला किती मिळाले असते? 5,000. ठीक आहे. तर लॅपटॉपच्या करपात्र रक्कम इथं 5,000 मायनस झाले असते, त्यामुळे 45. जीएसटीचा दर दिलाय आपल्याला 18%, मग इथे 18% आला असता. 45 रुपयावर जर जीएसटी 18% जीएसटी राहणे, केंद्राचा कर 9%, कारण जीएसटी 9% असतो. मग याचे 9% आपण काढायचे, म्हणजे इथे आपण काय लिहिलं असतं? 9/100. पुन्हा हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले, यांचा गुणाकार येऊन आपलं उत्तर आलं असतं. ह्या सगळ्यांची बेरीज लिहायची, आपलं उत्तर येईल. ठीक आहे. हा प्रश्न बघा, हा प्रश्न मी दिला होता की हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तुम्ही हा सोडवला असेल 100%. दोन संख्यांमधील फरक हा प्रश्न आपण केला होता बहुतेक. ठीक आहे. आता मी सगळे प्रश्न तुम्हाला सोडून दाखवू कारण मोठे मोठे प्रश्न आहेत. ठीक आहे. इथे बघा, सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या 7 आणि 9 याप्रमाणे गुंतवणूक रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षाची एकूण गुंतवणूक काढा. मग तुम्हाला इथे हा ए घ्यायचा होता. ही अंगठी श्रेणी आहे, 2,000 वाढते. ठीक आहे. मग हा ए, या दोघांची वजाबाकी डी, म्हणजे डी 2,000 आणि 12 वर्षातील एकूण गुंतवणूक म्हणजे S12 तुम्हाला काढायचं. तुम्ही हा प्रश्न केला असेल. ठीक आहे. प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेल्या 6 कार्ड खोक्यात ठेवली असतात, म्हणजे NS तुमचा 6 येईल आणि S तुमचा काय येणार आहे? 0, 1, 2, 3, 4 आणि 5. काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या आहे, तर या नैसर्गिक संख्या आहेत 1 पासून पुढे. कार्डावर काढलेल्या संख्या ती पूर्ण संख्या असणे, त्या सगळ्या संख्या पूर्ण संख्या आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला त्या घटना करता येतील. एक वर्ग समीकरणाची 2 गुणांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा 7 आणि घनांची बेरीज अल्फा घन अधिक बीटा घन 91 आहे, तर ते वर्ग समीकरण कोणते? तुम्हाला अल्फा घन अधिक बीटा घन जे आहे त्यानुसार अल्फा अधिक बीटा कंसाचा घन यानुसार ते गणित करायचं होतं. 4 मार्काला आलेलं गणित आहे आणि त्या मानाने म्हणजे आपल्याला वाटलं होतं की अवघड गणित येतील, पण त्या मानाने हे खूप सोपं गणित 4 मार्काला दिलेलं आहे. हा पण प्रश्न सोपा आहे. श्रीमती तेजस्विनी यांनी एका कंपनीची 80 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर्स 900 रुपये बाजारभावाने विकत घेतले. 100 शेअरसाठी एकूण गुंतवणूक किती रुपये असेल? सोपं आहे ना. 100 गुणिले 900 करा, तुम्हाला उत्तर मिळेल. गुंतवणुकीवर दलाली किती असेल? दलालीचा टक्के किती? 0.5. म्हणजे गुंतवणूक आहे त्यावर 0.5% काढा, म्हणजे जी येईल ती. जीएसटी काढा, दलालीवर जीएसटी, म्हणजे दलालीचा इकडे आकडा आहे त्याच्यावर जीएसटी काढा. आणि 100 शेअर्स एकूण किती रुपये खर्च झाले, म्हणजे हा दलाली आपण विकत घेतोय ना आपण, त्यामुळे दलाली आपल्याला द्यावी लागेल. ती प्लस करा आपल्या या किमतीवरती, चौथ्या प्रश्न उत्तर मिळेल. म्हणजे हा पण त्या मानाने सोपा प्रश्न होता. मध्यक काढा, तर 4 मार्काला यांनी मध्यक दिलेला आहे. म्हणजे ह्या वर्षी पेपर वाटतं खूपच सोपा, यांनी विचारच केला होता की मुलांना सगळ्यांना 40 मार्क मिळावे, त्यानुसारच हा पेपर निघालेला आहे. एकदम सोपा पेपर आहे. मध्यक तुम्हाला फक्त इकडे एक कॉलम वाढवायचा होता, जो आपला होता संचित वारंवारता, आणि यांची संचित वारंवारता काय असली असती? 10, 47, 47 आणि 15, 47 आणि 10, 57, 57 आणि 5, 63, 62, त्यानंतर 62 आणि 20, 92, 92 आणि 7, 99, 99 आणि 8, 99 आणि 8, 107. बेरीज थोडी चुकली. 62 आणि 20 82, 82 आणि 7 89, 89 आणि 8 97, 97 आणि 8 105. फायनल 105 आले. आपला n किती आला? 105. मग n छेद 2 आणि मग त्यानुसार किमती काढून तुम्ही हे गणित केलं असेल. 4 मार्काच्या मायन्याने हा हे गणित सोपं होतं. 3 मार्काला वृत्तालेख काढा म्हटलं आहे. आज तुम्हाला a ची किंमत काढायची आहे. तर विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण 30, A, 2A आणि 20. आता शेकडा प्रमाण 100 मध्ये असतं, त्यामुळे सगळ्यांची बेरीज 100 घ्यायची. मग 30 अधिक A अधिक 2A अधिक 20 बरोबर 100, आणि त्यानुसार तुम्हाला A आणि ही किंमत मिळेल. आणि मग वृत्तालेख काढा शेवटी. आणि शेवटचा प्रश्न हा जरा वेगळा प्रश्न दिसतोय. गट A आणि गट B मध्ये विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी आहेत. मग गट A मध्ये X विद्यार्थी घ्या, गट B मध्ये Y विद्यार्थी घ्या, आणि मग त्यानुसार तुम्ही हे गणित करू शकता. पण याच्या ऑपोजिट जे गणित होतं आपलं हे वृत्तालेख, हे सोपं होतं, त्यामुळे तुम्ही वृत्तालेखाचं गणित केलं असेल. तर याप्रमाणे
मी जे व्हिडिओ टाकले होते त्यातले बहुतेक प्रश्न आलेले आहेत ते किंवा त्यासारखे प्रश्न आलेले आहेत. असाच व्हिडिओ आता अशीच व्हिडिओ मी आता गणित भाग 200 पण बनवणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत राहा. आपला टार्गेट आहे 1000 सबस्क्रायबर्सचा. ते आपल्याला या 2 दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे. तुम्हाला असाच सपोर्ट मिळत राहील, तुमच्या प्रश्नांना उत्तरे मिळत राहतील आणि तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि सबस्क्राईब करत चला चॅनलला. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आज रात्री व्हिडिओ येईल ज्यामध्ये आपण गणित भाग 2 चे 2 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न करणार आहोत.